मित्रांनो, कल्पना करा, एका पेशंटचं हृदय शस्त्रक्रियेसाठी पूर्णपणे थांबवण्यात आलं आहे. त्याचं हृदय धडधडत नाहीये, फुफ्फुस श्वास घेत नाहीत. तांत्रिकदृष्ट्या तो माणूस त्या क्षणाला मृत आहे, पण तरीही तो जिवंत राहतो. त्याचं रक्ताभिसरण सुरू राहतं आणि मेंदूला ऑक्सिजन मिळत राहतं. हे कसं काय शक्य आहे? हे शक्य होतं एका अदृश्य हिरोमुळं, ज्याचं नाव आहे परफ्युजनिस्ट. डॉक्टर पेशंटच्या हृदयावर काम करत असताना, शस्त्रक्रिया करत असताना हे परफ्युजनिस्ट त्या पेशंटचं हृदय बनून त्याचं आयुष्य सावरत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या थ्रिलिंग आणि तितक्याच जबाबदारीच्या करिअरबद्दल, ज्याचं नाव आहे परफ्युजन टेक्नॉलॉजिस्ट. नमस्कार मित्रांनो, करिअर म्हटलं की आपल्याला फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर आठवतं, पण मेडिकल फील्डमध्ये अशा काही वाटा आहेत जिथे तुम्ही डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करता आणि लोकांचे प्राण वाचवता. आज आपण परफ्युजन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, यासाठी कोणता कोर्स करावा लागतो, पगार किती मिळतो, महाराष्ट्रातले बेस्ट कॉलेजेस कोणते आहेत, यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. सोप्या भाषेत सांगायचं तर ओपन हार्ट सर्जरी किंवा हार्ट ट्रान्सप्लांटेशनच्या वेळी रुग्णाचं हृदय तात्पुरतं थांबवलं जातं. अशा वेळी हार्ट लंग मशीनद्वारे शरीरातील रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवण्याचं काम जो तज्ज्ञ करतो त्याला परफ्युजनिस्ट म्हणतात. तुमचं काम मशीन हाताळणं आहे, पण तुमचं लक्ष रुग्णाच्या प्रत्येक श्वासावर असतं. आता बघूया या क्षेत्रात कसं जायचं. तर मित्रांनो, BSc इन परफ्युजन टेक्नॉलॉजी हा 4 वर्षाचा कोर्स असतो. त्यामध्ये 3 वर्ष तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचं असतं आणि 1 वर्ष तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काम करून अनुभव घ्यायचा असतो, म्हणजे इंटर्नशिप असते. हा कोर्स कोण करू शकतो? तर ज्या विद्यार्थ्यांना 12वी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय घेऊन तो 12वी पास झाला आहे आणि त्याचं कमीत कमी 50% गुण ह्या असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये मास्टर व्हायचं असेल, अजून पुढचं शिक्षण घ्यायचं असेल, तर तुम्ही MSc परफ्युजन टेक्नॉलॉजी किंवा PG डिप्लोमा सुद्धा करू शकता. पुढचा 2 वर्षाचा कोर्स असतो. 4 आणि 2 6 वर्ष. आता महाराष्ट्रामध्ये प्रमुख कॉलेजेस कोणकोणते आहेत? AFMC म्हणजे आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज पुणे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई, DY पाटील कॉलेज संभाजीनगर आणि नवी मुंबई, सह्याद्री हॉस्पिटल पुणे. पण प्रवेश घेण्याआधी या कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण तुम्ही तपासा आणि त्यानंतरच प्रवेश घ्या मित्रांनो. तर या व्यतिरिक्त अजून बरेचसे कॉलेज आहेत, ते तुम्ही त्या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन शोधू शकता. आता पुढचा प्रश्न असेल तुमचा, नोकरी, पगार किती, नोकरी कुठं मिळणार? हा कोर्स केल्यावर तुम्हाला नोकरी नक्की मिळणार आहे. तुम्हाला नोकरी कुठं मिळणार आहे? तर जी मोठी मोठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असतात, उदाहरणार्थ आहेत कंपन्यांची, रिलायन्सचे हॉस्पिटल आहेत, फोर्टिस आहेत, अपोलोचे हॉस्पिटल आहेत, है की नाही. तर या हॉस्पिटलमध्ये कार्डियाक सेंटर्स आणि रिसर्च इन्स्टिट्यूट या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या जॉब मिळू शकतात. आता पगार किती आहे? सुरुवातीला जर आपण वर्षाचं पॅकेज म्हणलं 3 ते 5-6 लाखापर्यंत तुम्हाला मिळू शकतं. जसा तुमचा अनुभव वाढतो आणि तुम्ही अवघड शस्त्रक्रिया हाताळण्यामध्ये एक्सपर्ट होता, तसा वार्षिक पगार 10 ते 15 लाखांपर्यंतही या क्षेत्रामध्ये आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुम्हाला परदेशात जाऊन काम करण्याची सुद्धा संधी आहे. गल्फ देश असतील, अमेरिका असेल, प्रोफेशनला खूप मागणी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, परफ्युजन टेक्नॉलॉजी हे फक्त एक करिअर नाही, तर ती एक मोठी जबाबदारी आहे मित्रांनो. जर तुम्हाला मेडिकल टेक्नॉलॉजीची आवड असेल आणि तुमच्यामध्ये कामाचा ताण सहन करण्याची जर क्षमता असेल, तर हे क्षेत्र तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मनातील काही शंका असतील
तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच करिअर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नवीन शिकत राहा. धन्यवाद.